मंडळी, गांधीजींनी पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिले होते का? हा प्रश्न ऐकला की अनेकांच्या मनात एकच भावना येते. आपलं युद्ध ज्या देशासोबत सुरू होतं, ज्याच्याकडून काश्मीरवर हल्ला झाला, त्या पाकिस्तानला भारतानं पैसे का दिले असतील? खरं तर हा प्रश्न खूप जुना आहे, पण वेळोवेळी तो समोर येत असतो. या घटनेभोवती वेगवेगळ्या मतांचा, आरोपांचा आणि गैरसमजांचा मोठा गुंता तयार झालाय. विशेषतः असा आरोप केला जातो की गांधीजींनी उपोषण करून भारत सरकारवर दबाव टाकला आणि पाकिस्तानला पैसे द्यायला भाग पाडलं. पण खरंच असं झालं होतं का? गांधीजींनी उपोषण कशासाठी केलं होतं? खरंच त्यांनी पाकिस्तानला पैसे दिले होते का? नेमकं त्यावेळी काय घडलं होतं? या घटनेची दुसरी बाजू काय आहे, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे, आपला विषयच भारी आहे. मंडळी, 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण त्याच क्षणी देशाची फाळणी झाली. मग भारत पाकिस्तान फाळणी म्हणजे नेमकं काय होतं, हे आधी समजून घ्यायला हवं. तसं तर एखाद्या घरात वाटणी होते, तसं दोन देशांमध्येही वाटणी झाली. जमीन वाटली, घरं वाटली, संस्थांचा ताबा वाटला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी पैसा देखील वाटला. फाळणीच्या वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अविभाजित भारताची मध्यवर्ती बँक होती. ऑक्टोबर 1948 पर्यंत हीच बँक भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी काम करेल असं ठरलं होतं. त्यावेळी रिझर्व्ह बँकेकडे एकूण 400 कोटी रुपये होते. हे पैसे भारत आणि पाकिस्तानमध्ये कसे वाटायचे, यासाठी 6 सदस्यांची एक समिती नेमण्यात आली. त्यात 3 सदस्य पाकिस्तानकडून आणि 3 भारताकडून होते. या समितीनं सखोल चर्चा करून एकमतानं ठरवलं की 75 कोटी रुपये पाकिस्तानला मिळतील आणि राहिलेले 325 कोटी रुपये भारताकडे राहतील. या 75 कोटींपैकी 20 कोटी रुपये पाकिस्तानला लगेच देण्यात आले. उरलेले 55 कोटी रुपये नंतर देण्याचं ठरलं. त्यासाठी करार देखील करण्यात आला. या करारावर सही कोणी केली होती, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. या करारावर गांधीजींची सही नव्हती. नेहरू आणि सरदार पटेल यांनी भारत सरकारतर्फे या करारावर सही केली होती. यानंतर काश्मीरचा प्रश्न चिघळला आणि भारत पाकिस्तानमध्ये काश्मीरसाठी युद्ध सुरू झालं. पाकिस्तान काश्मीरवर हल्ला करू लागलं. यामुळे 7 जानेवारी 1948 रोजी भारताच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीत उरलेले 55 कोटी रुपये पाकिस्तानला देऊ नयेत असा निर्णय करण्यात आला. पण भारत पाकिस्तानमध्ये करार झाला होता. फाळणीनंतर दोन्ही देशांना पैशाची गरज होती. ते पैसे पाकिस्तानच्या हक्काचे आहेत, त्यामुळे ते पैसे त्यांना द्यायलाच हवेत. भारत सरकारनं दिलेला शब्द पाळला पाहिजे आणि पैसे रोखून धरल्यानं भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होऊ शकते, असं गांधीजींचं म्हणणं होतं. मग 12 जानेवारी 1948 रोजी गांधीजींनी जाहीर केलं की जर सरकारनं आपला निर्णय मागं घेतला नाही आणि 55 कोटी रुपये पाकिस्तानला दिले नाही तर ते उपोषण करतील. मग 13 जानेवारी 1948 ला गांधीजींचं उपोषण सुरू झालं. ऐतिहासिक वृत्तांतानुसार सरदार पटेल यांनी सुरुवातीला गांधींच्या कृतीच्या निषेधार्थ दिल्ली सोडली, ज्यामुळे या मुद्द्यावर भारताच्या नेतृत्वात खोलवरचे मतभेद निर्माण झाले. गांधीजींच्या उपोषणामुळे प्रचंड जनदबाव निर्माण झाला. अखेर भारत सरकारनं गांधीजींच्या नैतिक दबावापुढे शरणागती पत्करली आणि ते पैसे पाकिस्तानला देण्यात आले. पण तरीही पाकिस्ताननं काश्मीरमधली आपली लष्करी भूमिका जी आहे त्याच्यामध्ये बदल केला नाही. संघर्ष सुरूच राहिला, ज्यामुळं अखेर पहिलं भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची सुरुवात झाली. त्याबरोबरच राजकीय वाद निर्माण व्हायला लागले. गांधीजींनी पाकिस्तानला पैसे दिल्यामुळं काही भारतीयांच्या मनात त्यांच्याबद्दल राग निर्माण झाला. हिंदू राष्ट्र गांधीजींच्या विरोधात उभं राहिलं आणि यामुळंच पुढे गांधीजींची हत्या करण्यात आली असं म्हटलं जातं. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेनं नवी दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये गांधीजींची हत्या केली. भारत फाळणीसाठी गांधीजींना जबाबदार धरणं, मुस्लिमांचं अनुनय करणं, पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याचा आग्रह धरणं आणि हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात त्यांची विचारधारा असणं ही प्रमुख कारणं गोडसेनं हत्येसाठी दिली होती. गांधीजींनी भारत सरकारला पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यास भाग पाडलं. त्यांना जगायला दिलं तर ते देशाची अनेक तुकड्यात विभागणी करतील आणि हे तुकडे पाकिस्तानला देऊन टाकतील. ते हिंदूंना स्वतःच्या मातृभूमीपासून वंचित ठेवतील. या सगळ्या कथित कारणांसाठी आणि भारत मातेचं रक्षण करण्यासाठी गांधीजींना संपवल्याचा दावा नथुरामनं केला होता.
पण याच कथेची दुसरी बाजू देखील आहे. या घटनेवेळी नेमकं काय झालं होतं याबद्दल महात्मा गांधीजींचे पंतू तुषार गांधी यांनी 2018 साली BBC साठी लिहिलेल्या एका विशेष लेखामध्ये सांगितलं होतं. ते म्हणतात, गांधीजींनी भारत सरकारला पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यायला भाग पाडलं हा आरोप चुकीचा आहे. त्याबरोबरच या निर्णयात गांधीजी सहभागी नव्हते आणि त्यांना याबद्दल आधी कल्पनाही देण्यात आली नव्हती असं देखील म्हटलं जातं. गांधीजींनी उपोषण 55 कोटी देण्यासाठी नाही तर दंगे थांबवण्यासाठी केलं होतं, कारण त्या काळात दिल्लीमध्ये भयानक हिंदू मुस्लिम दंगल सुरू होती. भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण होतं. हे दंगे थांबवण्यासाठी गांधीजींनी 12 जानेवारी 1948 रोजी उपोषण सुरू केलं होतं. इथं सगळ्यात मोठा गैरसमज झाला. गांधीजींनी जे उपोषण सुरू केलं होतं त्या उपोषणाच्या अटींमध्ये 55 कोटी रुपयांचा कुठेही उल्लेख नव्हता. गांधीजी लॉर्ड माउंटबॅटन यांना भेटले होते. माउंटबॅटन यांनी त्यांना सांगितलं की भारत सरकारनं पाकिस्तानला पैसे न देण्याचा निर्णय घेतलाय. गांधीजींनी त्यावर माउंटबॅटन यांचं मत विचारलं. माउंटबॅटन स्पष्टपणे म्हणाले की हा निर्णय राजकीयदृष्ट्या कमकुवत आहे आणि नव्यानं स्वतंत्र झालेल्या भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमानास्पद ठरवू शकतो. भारतानं पैसे दिले नसते तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला असता आणि भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळली गेली असती. ही गोष्ट मंत्रिमंडळाच्या लक्षात आली. 15 जानेवारी 1948 रोजी पुन्हा बैठक झाली आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की भावनेच्या भरात घेतलेला निर्णय भारताच्या दीर्घकालीन हिताचा नाहीये. शेवटी 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्यात आले. यानंतर 15 जानेवारीला पाकिस्तानला पैसे देण्यात आले होते, पण तरी देखील गांधीजींचं आंदोलन सुरूच होतं. मग जर गांधीजींनी हे आंदोलन पैशांसाठी केलं असतं तर पैसे पाकिस्तानला दिल्यानंतर त्यांनी लगेच आंदोलन थांबवलं असतं. पण हे आंदोलन 17 जानेवारीपर्यंत सुरू होतं, कारण हे आंदोलन दंगे थांबवण्यासाठी होतं, असं गांधीजींचे समर्थक म्हणतात. ही आहे या घटनेची दुसरी बाजू. खरं तर मंडळी, या घटनेबद्दल दोन वेगवेगळी मतं असणारे दोन वेगळे वर्ग आहेत. एका बाजूला गांधीजींनी उपोषण पैसे देण्यासाठी केलं होतं. गांधीजींनीच भारताला पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यायला भाग पाडलं असं मत असणारा एक वर्ग आहे. दुसऱ्या बाजूला गांधीजींचं उपोषण हे पैशासाठी नाही तर दिल्लीत होणाऱ्या दंग्यांसाठी होतं. पाकिस्तानला पैसे दिले गेले याला गांधीजी जबाबदार नाहीत असं मत असणारा एक वर्ग आहे. खरं तर हा प्रश्न आजही प्रश्नच आहे, पण राजकारणात वेळोवेळी हा प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येत असतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.